हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 22 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, भारताच्या तनिषा क्रस्टो आणि अश्विनी पोनप्पा यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? उत्तर आहे गुवाहाटी मास्टर्स 2023. उत्तर आहे गुवाहाटी मास्टर्स 2023. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतातील पहिले बुलेट ट्रेन टर्मिनल कोणत्या ठिकाणी बांधले गेले? उत्तर आहे अहमदाबाद येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने प्रतिष्ठित एलिट 3 स्टार मानांकन कोणाला प्रदान करण्यात आले? उत्तर आहे झिंक फुटबॉल अकादमी यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, हैदराबादचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे कोथाकोटा श्रीनिवास रेड्डी यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहे अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे? तर उत्तर आहे महाराष्ट्र. तर देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात आहे अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये 18,459 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे. उत्तर आहे 18,459 किलोमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? उत्तर आहे डॅनियल बरेन बोईम व अली अबू अवाद यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपरफुटी विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? उत्तर आहे किशोर राजे निंबाळकर. तर महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपरफुटी विरोधातील कायदा करण्यासाठी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले? उत्तर आहे ऑडी. तर ऑडी वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केलेली आहे?
उत्तर आहे डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे विटा. तर 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. आणि या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक रंगनाथ पठारे. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यातील मुलुगू येथे स्थापन करण्यात येणार आहे? उत्तर आहे तेलंगणा. तर देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तेलंगणा राज्यातील मुलुगू येथे स्थापन करण्यात येणार आहे. उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 रोजी झाली. तेलंगणातील जिल्हे आहे 10. राज्यपाल आहेत तमिळिसई सौंदरराजन. मुख्यमंत्री आहे अनुमुला रेवंत रेड्डी. तसेच विधानसभा जागा आहेत 119. विधान परिषद आहेत 40. भाषा आहेत तेलुगू आणि उर्दू. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे तेलंगणा राज्यात होणाऱ्या पहिल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे सम्मक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या राज्याने महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे? उत्तर आहे तेलंगणा. तर तेलंगणा राज्य सरकारने महिला व ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी मोफत बस सेवा सुरू केलेली आहे. उत्तर आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यात येत्या 2 वर्षात 9 नवीन विमानतळ उभारण्याचे विमान वाहतूक मंत्री यांनी जाहीर केले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश राज्यात येत्या 2 वर्षात 9 नवीन विमानतळ उभारण्याचे विमान वाहतूक मंत्री यांनी जाहीर केलेले आहे. उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. स्थापना झालेली आहे 26 जानेवारी 1950. मोठे शहर आहे कानपूर. जिल्हे आहे 75. लोकसभा मतदारसंघ आहे 80. तसेच उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. विधानसभा जागा आहेत 404. विधान परिषदा 100. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे तमिळ आयकॉन थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे? उत्तर आहे फ्रान्स. तर तमिळ आयकॉन थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण फ्रान्स देशात करण्यात आलेले आहे. तर फ्रान्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. भाषा आहे फ्रेंच. सरकार आहे अध्यक्षीय प्रजासत्ताक. चलन आहे युरो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे कोणत्या संस्थेने श्रीलंकेसाठी 337 दशलक्ष डॉलरच्या दुसऱ्या टप्प्याचे कर्ज मंजूर केलेले आहे? तर त्या संस्थेचे नाव आहे IMF. त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर IMF संस्थेने श्रीलंकेसाठी 337 दशलक्ष डॉलरच्या दुसऱ्या टप्प्याचे कर्ज मंजूर केलेले आहे. तर IMF बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर IMFचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्यालाच आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असे म्हणतो. IMFची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी झाली.
IMFचा उद्देश आहे आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाणघेवाणीतील समतोल राखणे. IMFचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे लंडनमधील सस्टेनेबल डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील इनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी कोणती कंपनी 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे? त्या कंपनीचं नाव आहे टाटा स्टील. तर टाटा स्टील ही कंपनी 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे मर्सर या कंपनीच्या अहवालानुसार राहणीमानाचा दर्जा निर्देशांक 2023 मध्ये भारतातील कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे हैदराबाद. तर मर्सर कंपनीच्या अहवालानुसार राहणीमानाचा दर्जा निर्देशांक 2023 मध्ये भारतातील हैदराबाद शहर अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे मर्सर या कंपनीच्या अहवालानुसार राहणीमानाचा दर्जा निर्देशांक 2023 मध्ये भारतातील कोणते शहर दुसऱ्या स्थानी आहे? तर भारतातील पहिले शहर आहे हैदराबाद आणि दुसऱ्या स्थानी आहे पुणे शहर. उत्तर आहे पुणे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.